भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरिसधम्म सारथि सत्ता देव मनुस्सानं बुद्धो भगवाति स्वाख्यातो भगवता धम्मो संदिट्ठिको अकालिको यही पस्सिको उपनायिको पच्चतं वेदितव्यो वियो हीति सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरिसयुगानि अट्टपुरिसपुग्गला ये स भगवतो सावक संघो आहुनय्यो पाहुनय्यो दक्षिणय्यो अंजलिकरणियो अनुत्तरं पुय्यं केतं लोकसाति वन्दामि चैत्यं सप्तं सप्पठाने सुपतिष्ठितं साररिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्य मूले निसिन्नो व सप्तारि विजयङ्गका पत्तो सप्पयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे हेते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते। साधु साधु सर्वांनी मांडी घालून तुम्ही बसलेले आहात। भगवान गौतम बुद्धाची प्रमुख शिक्षा ज्याला ध्यान साधना शिक्षा आपण म्हणतो। जो कोणी व्यक्ती ध्यान साधना करते विपश्यना करते तर निश्चितच त्या व्यक्तीचं मन एकाग्र होते। त्याच्या मनामध्ये स्वतःच्या आणि इतरांच्या प्रती मैत्री उत्पन्न होते। तो स्वतः कोणाचा शत्रू बनत नाही, इतरही कोणी त्या व्यक्तीचा शत्रू तयार होत नाही। जीवन जगत असताना शांतीयुक्त चित्तानं तो व्यक्ती संपूर्ण आयुष्य तो घालवतो। त्याच्या मनामध्ये किंवा तेव्हा त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख उत्पन्न होत नाही। म्हणून भगवान गौतम बुद्धाची सर्वांसाठी या जगामध्ये असलेले सर्व जे काही या मनुष्याच्या भूमीमध्ये उत्पन्न झालेले आहेत त्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची ही विद्या आहे, ज्याला सर्वप्रथम आनापानसती आपण म्हणतो। आनापानसती म्हणजे आना पान, आना म्हणजे येणे, पाना म्हणजे पाहणे। मग काय येणे तर जो आपण जन्मतःच श्वास घेण्याला आपण सुरुवात करतो, जो आपण नाकाच्या द्वारे घेतो तो जो श्वास आहे त्या श्वासाला पाहणे म्हणजे आनापान सती म्हणजे स्मृती। ज्या ज्या वेळेला ज्या ज्या प्रकारचा आपण श्वास घेतो, काही वेळेला कमी जास्त प्रमाणामध्ये असते, तो श्वास ज्या वेळेला आपल्या नाकाच्या द्वारे आपण ग्रहण करतो तर तो कुठं स्पर्श होते, इथून त्याची सुरुवात होते। हळूहळू ज्या वेळेला आपण त्याची नित्यनियमानं प्रॅक्टिस करतो तर आणखी आपण उंच अवस्थेपर्यंत पोहोचत असतो। तुम्ही विद्यार्थी असल्या कारणामुळे या जी काही विद्या आहे या विद्येचं तुमच्या जीवनामध्ये खूप काही महत्त्व आहे। शिक्षण घेत असताना जेही काही शिक्षक आपल्याला शिकवतात त्याचं स्मरण असणे अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणून थोडक्यातच आपल्याकडे जास्त वेळ नाहीये। बऱ्याच लोकांनी तुमच्यापैकी शिक्षक असतील किंवा विद्यार्थी असतील, ध्यान करत असतील असं वाटतंय। सर्वांनी आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवून आपल्या मांडीवरती डावा हात ठेवायचा, त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा, म्हणजे अशा प्रकारचा हात मांडीवरती हे बघा, मांडीवर तुम्हाला असा हात ठेवायचा आहे आणि जे
आहेत हे दोन, या दोघांचा स्पर्श असला पाहिजे. ठीक आहे. मांडीवर मांडीवर, सेंटरला. मधात सेंटर. मांडी घातलेली आहे ना, मांडी डोळे बंद राहा. हात असा उचला. साधु साधु साधु. हळूहळू आपले डोळे उघडायचे. शांतता ठेवा. लगेच बोलायचं. मैम आलेले हैं, या ना. मैं चाहती हूँ कि आप बच्चों को शील, समाधि और प्रज्ञा के बारे में थोड़ा सा बताएं। शील के बारे में थोड़ा जानकारी दें, जिसमें जो हमारे जरूरी चीजें हैं वो बच्चों को पता चले तो ज़्यादा अच्छा रहेगा, क्योंकि वही बेसिक टीचिंग्स रही हैं इनकी। नहीं मैं नीचे ही बैठूंगी। नीचे कुछ नहीं यहाँ खड़े रहिए थोड़ा। आप शील के बारे में बताइए, अदरवाइज मैं खड़ी रहती हूँ, ऐसा कोई प्रॉब्लम नहीं है। 6 वर्षाच्या नंतर कठोर म्हणजे 6 वर्ष अत्यंत कठीण तपश्चर्या करून वेगवेगळ्या लोकांकडे जाऊन वेगवेगळ्या लोकांकडून शिक्षण घेऊन ते शोध घेत होते. पण मात्र असा कोणीही व्यक्ती त्यांच्या बुद्धिमत्तेला पटेल असा कोणीही गुरु त्यांना मिळालेला नाही. स्वतःच्या पारमितेने, स्वतःच्या परिश्रमाने वयाच्या 35व्या वर्षी त्यांना बोधी ज्ञान प्राप्त झालं. ते सिद्धार्थ बोधिसत्व होते. त्यानंतर ते बुद्ध झाले. वैशाख पौर्णिमा बिहारमध्ये असलेल्या गया या ठिकाणी, ज्याला आपण बुद्ध गया म्हणतो, या ठिकाणी ज्या वेळेला बोधिज्ञान त्यांना प्राप्त झालं, ते बुद्ध झाले. ते बुद्ध झाल्याच्या नंतर 3 गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या. ज्या वेळेला बोधिज्ञान प्राप्त झालं, बुद्ध झाले, संपूर्ण जे काही प्रश्न त्यांच्या मनामध्ये होते त्या संपूर्ण प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं. बोधिज्ञान प्राप्त झालं, बुद्धत्व प्राप्त झालं, म्हणजे काय झालं नेमकं? तर हे जे काही संपूर्ण या निसर्गाचा जो नियम आहे, हा निसर्ग कशा प्रकारे चालते, हे निसर्ग चालवण्यासाठी हे जे काही जीवन किंवा मरणाचं जे हे चक्र आहे, हे करत असताना याच्यावरती नियंत्रण कोणाचं आहे? कोणी असा तो व्यक्ती आहे का की ज्याच्या म्हटल्यामुळेच हे संपूर्ण जीवन चक्र चालते, असा कोणी आहे का? तर त्यांच्या जेव्हा लक्षात आलं, असा कोणीही एक व्यक्ती नाहीये. या जीवन प्रवाहामध्ये जे काही सत्व आहेत, ज्यामध्ये मनुष्य भूमीमध्ये मनुष्य असतील किंवा इतर भूमीमध्ये पशु पक्षी आहेत, यांच्या जीवनामध्ये सुख दुःख जे काही उत्पन्न होते, तर याचा कोणीच वाली नाहीये. त्याचा जर का कोणी वाली असेल तर तो स्वतःच व्यक्ती आहे की ज्याच्या कर्मामुळेच हे जे काही घटना घडतात, तर याचा वाली तो स्वतःच आहे. स्वतःचा मालक स्वतःच आहे, त्याचे कर्म आहे. 3 प्रकारचे कर्म तो व्यक्ती करते. म्हणजे कर्म 2 प्रकारचे, पण 3 माध्यमातून तो करते. तो काया वाचा मनानं कर्म करते. काया म्हणजे संपूर्ण शरीर, वाचा म्हणजे बोलणे, या माध्यमातून तो कर्म करते. आणि मन म्हणजे आपलं चित्त, या 3 माध्यमातून तो कर्म करते. तर कर्म कोणचे कोणचे करते? तर 2 प्रकारचे करते, ज्याला पुण्य कर्म म्हणतात आणि एक पाप कर्म म्हणतात.
या पुण्यकर्म किंवा पाप कर्माच्या माध्यमातूनच त्याच्या जीवनामध्ये सुख किंवा दुःख हे उत्पन्न होत असते, याचा कोणीही वाली नाही. म्हणून ही अत्यंत महत्वाची शिकवणूक त्यांनी आपल्याला शिकवली, जे की साक्षात्कार त्यांना त्या गोष्टीचा झाला. हा निसर्गाचा नियम ज्याप्रमाणे चालते त्या नियमाचा साक्षात्कार त्यांना झाला. म्हणूनच आपण त्यांना म्हणतो बोधिज्ञान प्राप्त झालं, ते बुद्ध झाले. मग ते स्वतः बुद्ध असताना त्यांच्या जीवनामध्ये वयाच्या 35व्या वर्षी ते बुद्ध झाले आणि बुद्ध झाल्याच्या नंतर सतत 45 वर्ष या संपूर्ण जगाला जेही काही त्यांना प्राप्त झालं त्याविषयी संपूर्ण जगाला त्यांनी मार्गदर्शन केले. त्यालाच धम्म म्हणतात. सगळ्यात पहिले जे सिद्धार्थ बोधिसत्व आहेत त्यांना बोधिज्ञान प्राप्त झालं, ते बुद्ध आहेत, ते स्वतः बुद्ध आहेत. जेही उपदेश त्यांनी या संपूर्ण लोकांना सांगितले त्या उपदेशाला धम्म असं म्हणतात. आणि जे उपदेश ज्या लोकांनी ऐकले त्यांना ते पटले, त्या मार्गावरती ते आरूढ झाले, अशा प्रकारचे भंतेजी त्यांचे शिष्य तयार झाले. ज्या ठिकाणी मोठ्या संख्येनं आमच्यासारखे लोक एकत्रित येतात त्याला संघ असं म्हणतात. म्हणजे हे 3 रत्न, बुद्ध म्हणजे स्वतः सिद्धार्थ बोधिसत्व ज्यांना बोधिज्ञान प्राप्त झालं ते बुद्ध, त्यांनी जो उपदेश केला तो धम्म, आणि त्या धम्माच्या मार्गदर्शनानुसार जे स्वतःचं जीवन जगतात आणि भगवान गौतम बुद्धांनी जो धम्म सांगितलेला आहे त्याचा उपदेश संपूर्ण जगाला ते सांगतात, असा हा भिक्खू संघ, हे 3 रत्न, हे बुद्ध धम्म संघ म्हणून आपण बुद्धं नमामि म्हणतो. त्यानंतर त्यांनी जो उपदेश केलेला आहे त्या उपदेशाला आपण धम्म म्हणतो, म्हणून आपण धम्मं नमामि म्हणतो. आणि जो संघ आहे, जे भगवान गौतम बुद्धाचे उपदेश आहेत त्या उपदेशाप्रमाणे ते स्वतः जीवन जगतात आणि इतरांनाही तो त्यांचा धम्म समजून सांगतात, त्या समूहाला संघ म्हणतात. म्हणून आपण संघं नमामि असं म्हणतो. मग भगवान गौतम बुद्धांनी जो धम्म सांगितलेला आहे प्रामुख्याने त्यांनी 3 गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, ज्यामध्ये शील, समाधी आणि प्रज्ञा त्याला म्हणतात. मग शील म्हणजे काय, समाधी म्हणजे काय आणि प्रज्ञा म्हणजे काय? शील म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे आपण आचरण करतो, आधी सांगितल्याप्रमाणे 2 प्रकारचे आचरण आपल्या जीवनामध्ये होतात, एक पुण्याचं आणि एक पापाचं, जे 3 प्रकारे 3 माध्यमातून केल्या जातात. तर त्रिसरण आपण ज्या वेळेला मी तुम्हाला सुरुवातलाच आपण बसलो, आपण म्हटलं पानातिपाता वेरमणी अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामि, कामे शुभेच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि, मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि, सूरामेरय मज्जपमादठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि. हे शिकवणूक आहे. ते पाली भाषेमध्ये लोकांना भगवान गौतम बुद्धांनी समजावून सांगितलं की तुम्ही स्वतःचे मालक तुम्हीच आहात, तुमचा मालक कोणीच नाहीये. या जगामध्ये जन्म देणारे आई हे जरी जन्म देणारे असले, परंतु आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आपण सुख किंवा दुःख उत्पन्न कसं करायचं, किंवा जर आपल्याला सुख पाहिजे असेल तर ते कार्य आपल्याला स्वतःच करावं लागेल. आणि जर का दुःख आपल्या जीवनामध्ये येते तर त्याचाही मालक आपणच आहोत. मग हे जे शील आहे, जो कोणी व्यक्ती या शिलेचं पालन करते तर निश्चितच त्याच्या जीवनामध्ये सुख उत्पन्न होते. स्वतःच्या जीवनामध्ये सुख ज्या वेळेला उत्पन्न होते तर निश्चितपणे इतर लोकांनाही त्या गोष्टीचा फायदा होते. पण ज्या वेळेला आपण पाप कर्म करतो, चुकीचे कर्म करतो, तर अशा वेळेला स्वतःच्या जीवनामध्ये आपण दुःख उत्पन्न करत असतो आणि इतरांना सुद्धा आपण त्या दुःखामध्ये ओढत असतो. मग जे पाली भाषा आहे भगवान गौतम बुद्धाच्या वेळेला त्यांनी त्या भाषेमध्ये सांगितलं. बऱ्याच लोकांना असं वाटते की विहारामध्ये गेल्याच्या नंतर हे जे काही बोलतात ते हे काहीतरी मंत्राचं उच्चारण असेल, विशिष्ट ग्रह तारे यांना काहीतरी संतुष्ट करण्यासाठी असेल, तर असं अजिबात नाहीये. या माध्यमातून फक्त उपदेश केला जाते की माणसानं जीवन जगत असताना कशाप्रमाणे
त्यांनी स्वतःशी आणि इतरांशी कसं वागावं, यामध्ये कुठल्याही प्रकारचा ज्या वेळेला भगवान गौतम बुद्धांनी उपदेश केला, हा कुठल्याही जातीला, धर्माला, पंथाला किंवा विशिष्ट प्रकारच्या समूहाला उपदेश त्यांनी केलेला नाहीये. तर हा उपदेश संपूर्ण या मनुष्यासाठी केलेला आहे. या जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या देशामध्ये जिथं जिथं माणसं असतील त्यांच्या उपयोगासाठी हा उपदेश त्यांनी केलेला आहे. मग ज्या वेळेला शील आपण समजतो, तर शील म्हणजे सदाचार. या सदाचाराप्रमाणे जो कोणी जीवन जगेल तर निश्चितच तो सुखी होते, आनंदी होते, त्याच्या मंगल कामना पूर्ण होत असतात. मग जे पहिलं शील आहे की पानाती पाक वेरमणी सिक्खापदं समादियामी, की मी कुठल्याच जीव हिंसा म्हणजे प्राण्यांची हिंसा मी करणार नाही, त्यांना दुःखामध्ये मी टाकणार नाही, माझ्याकडून कोणालाही त्रास होईल अशा प्रकारची वर्तणूक मी करणार नाही, अशी मी प्रतिज्ञा करतो. काय त्याच्यामध्ये? मी कोणालाच दुसऱ्याला दुखवणार नाही, त्याची मी हत्या करणार नाही, म्हणजे मी त्याला कुठल्याच प्रकारचं माझ्या माध्यमातून मी त्याला दुःख देणार नाही, अशी मी प्रतिज्ञा करतो. ही ती प्रतिज्ञा आहे, यालाच आपण शील म्हणतो. ही पहिली प्रतिज्ञा. भगवान गौतम बुद्धांनी सर्वसाधारण लोकांसाठी 5 प्रकारच्या ह्या प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. मग हे सगळ्यात पहिले प्रतिज्ञा आहे की मी कुठल्याच प्रकारे कुठल्याच जीवाची हिंसा मी करणार नाही किंवा स्वतःलाही मी दुःखी करणार नाही, माझी स्वतःची सुद्धा मी हिंसा करणार नाही, म्हणजे मी सुद्धा आत्महत्या करणार नाही, इतरांना जीवाला मारणार नाही, त्याची हत्या करणार नाही, तेव्हापर्यंत ठीक आहे, पण माझीही मी हत्या करणार नाही, अशा प्रकारची मी प्रतिज्ञा करतो. हे पहिलं शील आहे. दुसरं शील आहे अधिग्न दाना वेरमणी सिक्खापदं समादियामी. जर का एखादी वस्तू माझी नाहीये, म्हणजे तुमच्या भाषेमध्ये ज्या वेळेला तुम्ही शिक्षण घेता किंवा घरी असताना किंवा बाहेर असताना तुम्ही खेळता, शाळेमध्ये पेन आहेत, वह्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य असतात, एक दुसऱ्याचे असतात किंवा शाळेमध्ये असतात. मग ते वही, पेन किंवा इतर खेळण्याच्या वस्तू जी माझी नाहीये, मग त्या वस्तूचा मला कितीही उपयोग असू द्या, ती वस्तू माझी नसताना मी ते त्या समोरच्या कोण्या व्यक्तीची आहे, जोपर्यंत त्याची परमिशन घेत नाही तोपर्यंत मी त्या गोष्टीचा उपभोग घेणार नाही, त्याचा उपयोग मी करणार नाही. म्हणजे न विचारता कुठल्याही वस्तूला, कोणाच्या वस्तूला, ती वस्तू स्वस्त असू द्या किंवा किती महागाची असू द्या, ती माझी नसताना मी त्या वस्तूला घेणार नाही, तिचा मी उपयोग घेणार नाही किंवा तिचा उपभोग मी घेणार नाही. म्हणजे सरळ सोप्या भाषेमध्ये म्हणजे मी चोरी करणार नाही. हा म्हणजे हे दुसरं शील आहे. अधिग्न दाना वेरमणी सिक्खापदं समादियामी. मी चोरी न करण्याची प्रतिज्ञा घेतो. कुठल्याच प्रकारची मी चोरी करणार नाही, माझ्या मनामध्ये सुद्धा मी तसं उत्पन्न होऊ देणार नाही. आणि तिसरं शील आहे कामे शुभेच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी. मी कुठल्याही प्रकारचा अनैतिक संबंध मी ठेवणार नाही, कुठल्याही प्रकारचा कोणाशीही किंवा महिलांनी पुरुषाशी किंवा पुरुषांनी महिलांशी अशा प्रकारचे अवैध संबंध ठेवणार नाही, मी अशी प्रतिज्ञा करतो. हे तिसरं शील आहे. ज्यामध्ये चौथं शील आहे मुसा वादा वेरमणी सिक्खापदं समादियामी. मी खोटं बोलणार नाही, अशी प्रतिज्ञा करतो. खोटं बोलणार नाही म्हणजे कुठल्याच बाबतीत, मस्करीमध्ये, मजाकमध्ये, कोणाला तरी बरं वाटेल अशा प्रकारचं मी खोटं बोलणार नाही. त्याचबरोबर सोबत असताना घरचे असू द्या, शाळेतले लोक असू द्या, मित्र असू द्या, कठोर शब्दामध्ये बोलणार नाही. माझी वाणी हे संयमी असली पाहिजे. समोरचा जो कोणी व्यक्ती आहे त्याचं मत दुखावणार नाही, अशी माझी भाषा नसली पाहिजे. मी खोटं बोलणार नाही, मी कोणाची चुगली चहाडी करणार नाही, कोणाची मी निंदा करणार नाही, अशा प्रकारची मी प्रतिज्ञा करतो. हे चौथं शील आहे. पाचवं शील आहे सुरा मेरय मच्च पमाद ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी.
ज्या नशिली पदार्थाने माणूस माणसात राहत नाही. नशा करणारे वेगवेगळे पदार्थ आहेत, पेय आहेत, याचा मी उपभोग घेणार नाही, त्याला मी प्राशन करणार नाही, मी ते पिणार नाही किंवा मी ते खाणार नाही. वेगवेगळे पदार्थ आहेत म्हणजे माणूस गुंगून जाते त्याच्यामध्ये. जे आपण याच्या आधीचे 4 शील पाहिले, ज्या वेळेला जो कोणी व्यक्ती त्याचं प्राशन करते तर उर्वरित जे वरचे जे काही शील आहेत 4, त्याचा निश्चितपणे त्याच्याकडून त्या शीलाचं ते भंग होते. अशा प्रकारचे हे 5 शील किती महत्वाचे आहेत सर्वांच्या जीवनासाठी. हे भगवान गौतम बुद्धांनी ज्या वेळेला उपदेश केले तर पहिले आधी सांगितल्याप्रमाणे की हे कुठल्याही जाती धर्म किंवा पंथासाठी नसून या संपूर्ण मनुष्याच्या जीवनासाठी अत्यंत हे 5 शील महत्वाचे आहेत. म्हणून सर्वांनीच ज्या वेळेला सकाळी आपण उठतो, आपण फ्रेश होतो, तर निश्चितचपणे आपल्याकडे बुद्धाची मूर्ती, बुद्धाचा फोटोच असला पाहिजे असं अजिबात नाही. पण ज्याही वेळेला दिवसाची आपण सुरुवात करतो, या 5 शीलाचं आपण अधिष्ठान केलं पाहिजे की माझ्या या संपूर्ण दिवसामध्ये माझ्याकडून होऊ नये अशा प्रकारची प्रतिज्ञा तुम्ही निश्चितच केली पाहिजे. जो कोणी व्यक्ती या 5 शीलाचं पालन करते तर तो कोणाचाच दुश्मन होत नाही, कोणाचा तो शत्रू होत नाही, सर्व त्याचे मित्र होतात. जे कोणी पशु पक्षी आहेत ते सुद्धा त्या व्यक्तीचे मित्र होत असतात. आणि माणसं तर समजदारच आहे. म्हणून तुम्ही विद्यार्थी असून तुम्ही या 5 गोष्टी आपल्या लक्षात ठेवल्या पाहिजे. या पंचशिलेचं तुम्ही पालन केलं पाहिजे. आणि आपल्या जीवनामध्ये जे कोणी लोक येतात ज्यांना ह्या गोष्टी माहिती नाही त्यांना सुद्धा तुम्ही हे समजावून सांगितलं पाहिजे. शिक्षणाच्या बरोबर जे जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्या ज्या महापुरुषांनी आपल्याला ते समजावून सांगितलेले आहेत, ते समजणं, शिकणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण तुम्ही या देशाचे भावी नागरिक आहात. तुम्ही आदर्श व्यक्ती उत्पन्न झाले पाहिजे, निर्माण झालं पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन या देशाला चांगल्या मार्गावरती घेऊन गेलं पाहिजे. सर्व सुखाने नांदले पाहिजे. कुठल्याही प्रकारचा द्वेष कोणाच्या मनामध्ये उत्पन्न झाला नाही पाहिजे. जातीयता ही पूर्णतः नष्ट झाली पाहिजे. सर्वांना समानता मिळाली पाहिजे. सर्व मैत्री चित्ताचे हे असले पाहिजे. आपण आता बसून ध्यान साधना केली. आनापानसती याच्यापासून त्याची सुरुवात होते. मग जो कोणी उच्चतम ध्येयापर्यंत जाते, हे जे काही आनापानसती आहे, आनापानसती करता करता जो कोणी व्यक्ती उच्चतम ध्येय गाठते तर त्या व्यक्तीला या समाधीच्या विषयी अधिक सखोल माहिती होते. समाधी ही असा विषय आहे हे बोलून सांगता येत नाही. ते प्रॅक्टिकली ते करावं लागते आणि त्या गोष्टीचा स्वतःला तो अनुभव करून घ्यावा लागते. समाधी भगवान गौतम बुद्धांनी जे काही उपदेश सांगितलेले आहेत त्यांच्या जीवनामध्ये, तर त्यांचे उपदेश हे 84,000 उपदेश आहेत. 84 उपदेश असताना याचे 3 भाग पाडले. त्या 3 भागाला त्रिपिटक म्हणतात. त्या त्रिपिटकामध्ये सगळ्यात पहिले जे येते, त्रिपिटक म्हणजे 3 भाग, 3 वेगवेगळ्या पेट्या आपल्याला म्हणता येईल. तर सगळ्यात पहिले सुत्त पिटक, त्यानंतर विनय पिटक आणि त्यानंतर अभिधम्म पिटक. हे त्रिपिटक आहे. सुत्त पिटकामध्ये भगवान गौतम बुद्धांनी या संपूर्ण लोकांसाठी वेगवेगळे उपदेश सांगितलेले आहेत, ते सुत्तामध्ये सांगितलेले आहेत. त्यानंतर विनय पिटक, विनय पिटकामध्ये जे कोणी बुद्ध धर्माशी रिलेटेड आहेत, प्रामुख्याने आमच्यासारखे भिक्खू भंतेजी, यांच्यासाठी विनय त्याच्यामध्ये आहे. ज्याप्रमाणे आपल्या देशाची राज्यघटना आहे, जसं संविधान आहे, तशा प्रकारे आमची आचारसंहिता, जे काही नियम आहेत, कशा प्रकारे आम्ही जीवन जगावं, ते नियम म्हणजे विनय पिटक. आणि तिसरं जे आहे अभिधम्म पिटक. या अभिधम्म पिटकामध्ये संपूर्ण समाधीचं विश्लेषण त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांनी केलेलं आहे.
माणसाचं जे मन आहे, जे चित्त आहे, हे एकच आहे. पण या एका मनामध्ये वेगवेगळ्या प्रसंगाला अनुसरून वेगवेगळे विचार उत्पन्न होतात. ते 3 प्रकारचे विचार असतात, ज्यामध्ये लोभ, द्वेष आणि मोह हे सर्वसाधारण जे लोक आपण आहोत, आपल्यामध्ये ह्या 3 गोष्टी उत्पन्न होतात आपल्या मनामध्ये. लोभ, द्वेष आणि मोह. लोभ म्हणजे एखादी वस्तू, एखादा व्यक्ती, काहीही असू शकते, ज्याच्यावरती अधिक जास्त प्रमाणात आपण प्रेम करतो, किंवा ज्या वस्तूच्या विषयी आपल्या मनामध्ये लोभ उत्पन्न होते. मग हे ज्या वेळेला लोभ उत्पन्न होते, तर त्याला प्रमुख कारण काय आहे, कुठल्या प्रकारचं ते मन आहे. मग त्या मनाच्या विषयी भगवंतांनी वेगवेगळ्या प्रकारचं विश्लेषण त्यामध्ये केलेलं आहे. मग हे ज्या वेळेला लोभ उत्पन्न होते, माणूस सदैव दुःखी राहते. जे काही त्याला पाहिजे असते, ते पाहिजे असल्या कारणामुळे वेगवेगळ्या मार्गाला तो जाते आणि ते मिळवण्याचा तो प्रयत्न करते. मग ज्यामध्ये स्वतःला दुःखी करून, कष्टी करून, किंवा इतरांनाही दुःखी कष्टी करून तो ते मिळवण्यासाठी सतत तो प्रयत्न करत असते. हा अशा प्रकारचा लोभ आहे, की मनामध्ये ज्या वेळेला उत्पन्न होते. मग याच्यावरती कंट्रोल कसं करायचं, त्याला काय कारण आहे, त्या कारणाचा शोध भगवान गौतम बुद्धाला ज्या वेळेला लागला, त्यांनी या अभिधम्म पिटकाच्या माध्यमातून समजावून सांगितलं. त्यानंतर जो द्वेष आहे, वेगवेगळ्या कारणामुळे आपल्या जीवनामध्ये द्वेष हा उत्पन्न होते. हा ज्या वेळेला द्वेष आपल्या मनामध्ये उत्पन्न होते, तर या द्वेषाच्या माध्यमातून वेगवेगळे कुकर्म आपल्या हातातून ते घडत असतात. काही वेळेला आपण पाहत असतो, एक दुसऱ्याची हत्या सुद्धा या द्वेषामधून होत असते. बाकीच्या गोष्टी तर होतातच, पण अत्यंत भयंकर कृत्य या माध्यमातून होत असते. मग हा द्वेष कशा प्रकारे उत्पन्न होते, याच्यावरती नियंत्रण कसं मिळवायचं, त्या समाधीच्या माध्यमातून आपल्याला समजून येते. त्यानंतर मोह हा शब्द मराठीमध्ये जर का आपण पाहिला, मोहाचा शब्द आपण आसक्ती आपण म्हणतो मराठीमध्ये जर का, किंवा हिंदीमध्ये जर आपण पाहिलं तर. पण मात्र हा पाली भाषेमधला शब्द आहे मोह. या पालीचा अर्थ मोह म्हणजे अज्ञान होते. अज्ञान कुठल्या गोष्टीचं, जेही कर्म आपण करतो, पुण्य कर्म किंवा पाप कर्म, या विषयाचे प्रति आपल्याला कुठल्याच प्रकारची कल्पना नाहीये. जेही अज्ञानातून आपल्याकडून कर्म घडतात. जर समजा पाप कर्म केलं तर त्याचे आपल्याला फळ मिळतात नाही मिळत, याविषयी अज्ञान आहे. पुण्य कर्म केलं, कोणाला मदत केली, दान केलं, शिलेचं पालन केलं, समाधीचा अभ्यास केला, सर्वांवरती मैत्री भावना केली, हे आपल्या जीवनामध्ये असलेलं पुण्य कर्म आहे. कोणाला दान केलं, कोणाला मदत केली, हे पुण्य कर्म आहे. हे पुण्य कर्म केल्याच्या नंतर त्याचा लाभ आपल्याला मिळते, याविषयी माहिती नसणे म्हणजे ते अज्ञान आहे, ते मोह आहे. या 3 गोष्टी आणि याच्या पुढच्या सुद्धा या अभिधम्म पिटकाच्या माध्यमातून आपल्याला ते समजायला मिळते. त्यासाठी थेअरी आणि प्रॅक्टिकल ह्या दोन्ही गोष्टीचा अनुभव अत्यंत या समाधीसाठी महत्वाचा आहे. त्यानंतर प्रज्ञा म्हणजे काय, शेवटचं शील झालं, समाधी आणि प्रज्ञा म्हणजे शीलचं आचरण करून समाधीचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून एक विशिष्ट प्रकारचं ज्ञान ज्याला उत्पन्न होते, जे ज्ञान म्हणतात ती म्हणजे प्रज्ञा. जे सर्वसाधारण म्हणजे आपण लोकांमध्ये पाहतो, जे आपल्याला बरं वाटते, जे आपल्याला सत्य वाटते, ते सत्य नसून वास्तविक काय आहे त्या वास्तविक गोष्टीची जाणकारी असणे म्हणजे सत्याला सत्यच म्हणणे. मग ते कितीही मोठ्या संख्येमध्ये असलेल्या लोकांनी जरी ते पटवून सांगण्याचा प्रयत्न केला, त्याविषयी कितीतरी लोकांचं मत आहे, पण मात्र वास्तविक पाहता ती जी काही गोष्ट आहे ती खोटी आहे,
हे एका माणसाला जरी समजलं त्यालाच आपण प्रज्ञा म्हणतो, की जे वास्तविक जी घटना आहे त्याला वास्तविकपणे पाहणे ती म्हणजे प्रज्ञा. अशा प्रकारचा उपदेश भगवान गौतम बुद्धांनी आपल्या जीवनामध्ये त्यांनी केलेला आहे, जो शील समाधी आणि प्रज्ञाच्या माध्यमातून आपल्याला ते पाहायला मिळते, समजायला मिळते. म्हणून या ठिकाणी तुम्ही सर्वजण आलात, पुन्हा एकदा तुमचं आम्ही स्वागत करतो. सर्वांच्या प्रती मंगल कामना करतो. आपल्या जीवनामध्ये जे काही तुमच्या इच्छा असतील, आकांक्षा असतील, ते पूर्णत्वात जावो अशा प्रकारचा आशीर्वाद या ठिकाणी देऊन या ठिकाणी थांबतो. सर्वांनी हात जोडून बसायचा. समीतियो विवज्जन्तु सप्परोगो विनश्यतु माते भवन्तु अन्तरायो सुखी दीर्घायुको भव. अभिवादनशीलस्स नित्यं वृद्धापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ते आयुवन्नो सुखं बलम्. आयु आरोग्य संपत्ति सग संपत्तिमेव च ततो निब्बान संपत्ति यमिनाते समीचतु. भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बबुद्धानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते. भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बधम्मानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते. भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बसङ्घानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते. साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि